दोन्ही संघ आहेत ते दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. गणेश हिरावळे आणि अरविंद पासवान सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये रवाना होताना आपण पाहतोय. पण समोरील संघ आहे ऋत्वी 11 कर्णधार आहे संदेश कर्नाळे. जर ऋत्वी 11 संघाचा विचार केला तर सर्व यंग स्टार खेळाडू आहेत ह्या संघामध्ये आणि चांगली बांधणी केलेला हा संघ ऋत्वी 11. चला फास्ट घ्यायचं आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. पोलादपूर तालुक्यामध्ये पहिली नाईट स्पर्धा गेल्या वर्षी बिग बॅश झाली पहिली. त्यानंतर PTPL, त्यानंतर विकास शेठ गोगावले यांची एक स्पर्धा नाईटची आपण खेळलो आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक साखर ही स्पर्धा नाईटची झाली. पहिला चेंडू त्याला सन्मान दिलाय आणि स्वतःच्या पळवतामध्ये अडवताना संदेश कर्नाळे एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संदेश कर्नाळे लंगोटी मित्रमंडळ करंजे गावचा हा खेळाडू आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या कर्नाळे फॅमिलीसाठी आणि आपल्या घरचा साथ जरी बोललं तरी वावगं ठरणार नाही असा हा कर्नाळे बंधूंचा संघ काय गोलंदाजी करतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. अरविंद पासवानला थांबवण्यात यश आलंय. तो संदेश कर्नाळे अप्रतिम डिलिव्हरी करतोय मैदानामध्ये. 2 चेंडू सलग निर्धाव. हा किती महत्वाचा खेळाडू आहे हे दाखवून देत आहेत. पहिला धक्का अरविंद पासवान बॅक टू द पॅव्हेलियन. झिरोचा चष्मा घालून मैदानाकडे आपल्या पॅव्हेलियनकडे परत. डीजे प्रतीक मागील मॅच ज्याने आपल्या खांद्यावरती घेऊन जिंकून दिलेला प्रतीक मैदानामध्ये दाखल होताना रामवर्धानी फायटर म्हणजे मी जर पटकत सजवलाय. समोरच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का नाही. एका धावेने श्री गणेशा करतोय तो प्रतीक. पण तो अरविंद पासवानचा अडसर मात्र संदेश करण्याने दूर केलाय. अप्रतिम गोलंदाज. हा सेकंड राऊंड चालू आहेत. 30 मिनिटाचा टायमिंग आम्ही लावलेला आहे. 9:34 ला पहिला चेंडू पडलाय. पुन्हा संदेश 10:34 सॉरी. फटका तर चांगला क्षेत्रक्षण अप्रतिम. कुठलीही धाव नाही. गोलंदाजाला साथ करतायत योगेश कर्नाळे होते. कर्णधार आहे आणि कर्णधाराची जबाबदारी घेताना संदेश कर्नाळे मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. बॉलर कोण आहे. सौरभ गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज होतोय. सौरभ रस्सा लांबून असा रनअप घेतोय सौरभ. प्रतीक पुढे मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय समोरच्या 4 धावांसाठी सचिन सावंत सर आम्हाला कळवत आहेत. येतात ह्या 4 धावा. ह्या 4 धावाने संघाचा धाव पुढे जातोय. 5 पहिलं षटक संदेश कर्नाळे. अप्रतिम डिलिव्हरी संदेशची आपण पाहिली. फक्त 1 धाव खर्च केली तरी 1 गडी माघारी पाठवला. काय गोलंदाजी केली असं संदेशने. पुन्हा सौरभ सज्ज होतोय. प्रतीक मागील मॅच ज्याने जिंकून दिली होती तो प्रतीक.
आता मात्र कमबॅक करतोय तो सौरभ. पहिल्या चेंडूवरती तर चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय पृथ्वी 11 कर्नाळे बंधू यांचा संघ. एक धाव पूर्ण आणि ही ते होते चुकी, आणि चुकीला माफी नाही. धावा मिळतात 4 4 4. ह्या चौकाराने संघाचा धावफलक 9 या 9 धावा धावफलकावरती. पुन्हा सौरभ सज्ज होतोय. प्रतीक आहे स्ट्राईकला. डेड बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. पुन्हा सौरभ सज्ज झालाय. साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होता संदेश. कुठली चुकी करणार नाही. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावफलक जातोय 10. डबल फिगर मध्ये संघाचा धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती. शांत आणि संयमी असे वातावरण दोन्ही संघाकडून, कारण दोन्ही संघ तुल्यबान आहेत. दोन्ही संघाने एक एक सामना विजयी झालेत. पटकन सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 11. 11 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पुन्हा सौरभ सज्ज झालाय. समोर येऊन सरसवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. येतोय हा चौकार. ह्या चौकारच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 15 वरती. समालोचन कक्षामध्ये होईल बदल. आपण आवाज ऐकू. जयजी भोसले सर. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होता या मॅचच्या दरम्यान गणेशजी केसरकर सरांचा, द व्हॉइस ऑफ पोलादपूर. थोड्याच वेळापूर्वी तुमच्यापर्यंत आवाज पोचत होता. या आपण मॅचकडे वळूयात. सामना चालू आहे. एका बाजूला संस्कार 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते ऋत्विक 11. या दोन संघांदरम्यानची लढत. या मॅचचा टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करतोय संस्कार 11 टीम. बॅटिंग करते. कोला टाकण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. उजव्या यष्टीवरती टाकला गेलेला हा चेंडू संदेश कर्नाळे, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अष्टपैलुत्व नेहमीच त्याने सिद्ध केलंय. काही असे खेळाडू आहेत ना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, ज्यामध्ये अजिंक्य पवारला तुम्ही काही वेळापूर्वी पाहिलात, राजा घाटगेला तुम्ही पाहिलात, सध्याच्या घडीला संदेश कर्नाळे. पहिलं षटक हातानं ओपनिंग लेवून बॅटिंग करणं. हा चेंडू इथे खोलात टाकण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी करण्यात येते. तदुबर मात्र घेण्यात येणारी केवळ एकेरी धाव. प्रतीक यावेळेला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती संदेश कर्नाळे एक कमी गतीने गोलंदाजी करत असताना अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असते,
चेंडू वळवणं, या साऱ्या गोष्टी त्याच्याकडे महारथ आहे. कव्हरला जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकच्या कव्हरला, त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. फ्रंट फूट बॅक फूट कोणताही भेदभाव या खेळाडूने केलेला नाहीये. 4 चौकार आल्यात, मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी. प्रतीक पुन्हा एकदा खोला चेंडू इथे पाहायला मिळाला, बॅटची आतली कडा घेतली आहे, चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे, फेकी खराब. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? ज्या पद्धतीचं थरार नाट्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, कारण ही एक चित्त थरारक अशी लढत आहे. मैदानामध्ये आपल्याला एक चांगला खेळ करून दाखवावाच लागेल. पहिल्या षटकामध्ये जिथे आपण संदेश करण्याला पाहिलं, चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली, विकेट मिळवली, रन्स दिली होती केवळ 1. सद्य परिस्थिती 21 धावा धावफलकावरती आहेत, 1 खेळाडू बाद. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला केलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, लांब लचक, उत्तुंग, घणाघाती, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार.
अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या बॅटमधून पुढे सरसावला. बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. काटा काढलाय प्रतीकचा महत्वाचा खेळाडू बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघ सुस्थितीमध्ये होता. ही जिथे आपण म्हणतो ना घिसाड घाई, कुठे ना कुठेतरी अंगलट येते की काय, कारण ज्या पद्धतीने रन्स बनत होत्या ना, धावा बरसत होत्या, प्रतीकच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत होते. सुस्थितीमध्ये संघ होता. अशा परिस्थितीमध्ये त्याची ही विकेट महत्वाची राहील. धावफलकावरती 33 धावा, धावफलकावरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये विक्रांत मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण तो ज्या खेळाडूची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, त्याने एंटरटेन करणारी एक इनिंग खेळली. 2 उत्तुंग षटकार. अगदी त्याच वेळेला त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार आला होता. असा प्रतीक बाद झालाय. त्याच्या जागी मैदानाच्या आतमध्ये विक्रांत मोरे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल योगेश. पहिला बॉलवरती दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. सुपला शॉट म्हणून योगेश वाघने या फटक्याला उपाधी दिली. तिलकरत्न दिलशान दिल्लू स्कूप म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फटक्याला जास्तीची प्रसिद्धी मिळाली. परंतु सद्य परिस्थितीमध्ये हात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या पहिल्या बॉलवरती जणू काय डगआउट्समधून सेट होऊन आलाय की काय हा बॅटर. पहिल्या बॉलवरती अशा रीतीचे प्रयत्न करणं ही बाब सोपी नाही आहे. प्रयत्न हाणून काढले गोलंदाजाने. वेगवान गोलंदाजी करतोय योगेश. पहिला बॉल फेस केल्या केल्या विक्रांत मोरेने इथे आक्षेप घेतलाय. या पण रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचानं रेफर करण्यात येते. डिसिजन काय येईल पाहूयात. हेमंत कोळी सरांना आपण पाहतोय. माहुल कोळीवाडा 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केला ना, त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत कोळी सरांना आपण पाहतोय. अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा, त्याच वेळेला महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे हेमंत कोळींना पाहायला मिळतात त्यांना आज आपण पाहतोय. रायगडामध्ये सर्वाधिक चर्चेचे असे पंच म्हणून आपण पाहत आहोत. गोलंदाजावरती आक्षेप आला, रेफर केलंय तिसऱ्या पंचांना, आणि काय कॉल दिला जाईल किंवा एक साशंकता मनामध्ये पंचांच्या आली आहे. गोलंदाजच्या काय की नाही, एक साशंकता मनामध्ये आली आणि तिचं निरसन करण्यात येत आहे. दूध का दूध, पानी का पानी, क्या रहेगी आगे की कहानी. महत्वपूर्ण हा सामना अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय, कारण दोन्ही संघ एक एक मॅच जिंकली आहे. संस्कार 11 आणि रुन्वी 11 या दोन टीमला आपण पाहतोय. या मॅचचा टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला आणि अगदी त्याच वेळेला संस्कार 11 या टीमला बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलं. सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळत होता. एक काळ आणि एक वेळ अशी राहिली की प्रतीकची बॅट धावांचा अक्षरशः पाऊस पाडत होती, परंतु त्याला एका चेंडूने काटा बदलल्यानंतर त्याचा काटा काढण्यात आला. गोलंदाज फेर आहे, अर्थात ही फेअर डिलिव्हरी, योग्य गोलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक फेटाळून लावण्यात आला इथे. धावफलकावरती धावा त्या 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 खेळाडू बाद, अरविंद पासवान आणि प्रतीक. स्ट्राईक एंड वरती विक्रांत मोरेला आपण पाहतोय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने बाहेरच्या दिशेने निघाला.
गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होईल. अधिकचा वेग जनरेट करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, परंतु अगदी त्याच वेळेला या खेळाडूकडे या कधीही चेंडू आहेत हे मात्र आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न. इथे वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. लयबद्धता, कटिबद्धता योगेश. अगदी त्याच वेळेला GTC लाईव्हच्या माध्यमातूनही एक कॉल आयोजकांच्या माध्यमातूनही पंचांसाठी महत्वपूर्ण सूचना की 20 मिनिटांमध्ये 20 सेकंदामध्ये तुम्ही DRS घेऊ शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे पिचिंग इन लाईन नाही आहे. काय घडतंय? आल्यापासून आपण मैदानाच्या आतमध्ये विक्रांत मोरे काहीसे वेगळ्या धाटणीचे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती जास्तीचा भर त्याने दिलाय. DRS कॉल इथे रेफर केलाय. फिल्डिंग टीमने चॅलेंज केले पंचांच्या डिसिजनला. लेग बी 4 आहे की नाही चॅलेंज करण्यात आले. अंपायर डिसिजनला इथे काय निर्णय येईल पाहणं तितकंसं बंधनकारक असेल. वारंवार आपण पाहिले ना सटीक लेंथ अँड लाईनने गोलंदाजी करत असताना एका गोष्टीकडे कल चांगला राहिले योगेश करण्याचा. कारण आपण त्याला पाहिलं ना तर वारंवार थेट यस्टनचे वेध घेणारे चेंडू त्याने टाकण्याचा प्रयत्न केला. भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना ॲक्युरेसी ही इम्पॉर्टंट राहते क्रिकेटमध्ये आणि तेच इथे करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आल्यानंतर आपली धार कमी होऊ दिलेली नाही आहे. या षटकाच्या दरम्यान पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली. पुढील 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आणि 1 चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना आणि या बॉलवरचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे. इथे डिसिजन पेंडिंग आहे. अर्थात लेग बाईटच्या स्वरूपामधून मिळेल ती 1 रन्स. खेळाडू नॉट आउट असेल. DRS गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. फलकावरती धावा आहेत त्या 35 रन्स ऑन दी बोर्ड. पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप. डिरेक्शन ऑफ द बॉल आउटसाइड मिसिंग लेग स्टंप. खोला टाकलेला बॉल हाफ इथे मात्र पाहायला मिळतोय. हा बॉलीवरती बनवला, ड्रायव्हिंग लेंथवरती होता आणि लॉफ्टेड ऑन ड्राय करत असताना पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार.
पाहायला मिळाला नाही. हा चेंडू वेगवान, तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कधी आला कधी निघून गेला. जिथे फलंदाज केवळ पाहत राहिला अवाक होऊन, या पलीकडे काहीच नाही. वेगाने गोलंदाजी केली आहे. सौरभला आता मात्र लय सापडली आहे. चांगल्या रिदमने चांगल्या फॉलो थ्रू मध्ये तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. सेलिब्रेशन नेहमी चर्चेचा विषय राहतं या सौरभचं. हा चेंडू बॅटचा स्टिकर दाबला लागला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जिथे एक सिंगल आली आहे. फेकी खेळाडू बाद. नंतर संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 45 धावा धावफलकावरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. सौरभ घाटगे करंजे गावाला बिलॉंग करणारा आणि एक वेगवान गोलंदाज. उजव्या सीच्या बाहेर कट केलाय. ओव्हर द पॉइंट, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, चौकार. यावेळेला देखील लोअर फुलटॉस होता ऑन साइडला केला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी ओलांडले सीमारेषा. मिळतील धावा 4. गणेशच्या बॅटमधून लगातारचा तिसरा चौकार. या 5व्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 53 रन्स ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपला. 10.60च्या धावगतीने स्कोरबोर्ड आता मात्र पुढे सरकतंय. सनील नगरकर हा तो खेळाडू आहे ना की संघाची ज्या ज्या वेळेला आवश्यकता ओळखून बॅटिंग करतो. संघाच्या आवश्यकतेनुसार बॅटिंग करण्यामध्ये त्याचा डाव्या हाताचा हटखंड हा राहिलाय की तो मोक्याच्या क्षणी मोठमोठे षटकारही खेचू शकतो. स्वतःच्याकडे असणारा आत्मविश्वास ही यशाची नेहमी हमी देतो. परंतु आज तुमच्याकडे किती आत्मविश्वास आहे आणि कशी बॅटिंग तो आज करतोय ना हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. कारण काय वाढून ठेवलं आज त्याच्या समोर हे पाहणं तितकंसं गरजेचं असेल. सनील नगरकर स्ट्राईक करंटवरती आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. गौरव आला गोलंदाजी मार्कवरती.
गोलंदाजी मार्कवरती गौरव याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. पुढचा बॉल. हा चेंडू शफल झाला होता उजव्या सीच्या बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल घेण्याच्या प्रयत्नात खेळाडू सनील नेगरकर होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. निबाटरीन साईल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु अगदी जमेची बाब ही आहे ना की गणेशला स्ट्राईक मिळाली आहे, ज्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने आल्यात. 4 चौकार त्याने ठोकलेत, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 53 धावा फलकावरती आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. महत्वाची बाब ज्या ज्या वेळेला ही राहते ना, थोड्याच वेळामध्ये शुभम उतेकर यांचा जन्मदिवस देखील साजरा करण्यात येईल या व्यासपीठावरती, कारण आज त्यांचा जन्मदिवस. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जन्मदिवसाच्या आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आई भवानी आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देव, हीच आई भवानी चरणी प्रार्थना. धावफलकावरती 53 आहेत. 53 धावा फलकावरती आहेत. खेळाडू बाद झालेत एकंदरीत 4. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. डी बॅकचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चित. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. गणेश स्ट्रायकर एंडवरती येण्याचा प्रयत्न इथे होईल. खेळाडू साहिल बाद. लिडिंग एज शॉट फाईन लेगला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. 1 रन निश्चित आले. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्यात. 56 धावा फलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम जाधव याला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्या परिस्थितीमध्ये 56. 56 धावा फलकावरती गणेश. एक पात्री अभिनेत्याने केलंय. किल्ला लढवतो एकट्याने. उजव्या सीच्या बाहेर पॉइंटला बीट केलंय. क्षेत्ररक्षक धाबेल. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगवान आहे. आउटफील्ड भाग मिल का भाग. धाव मिळतील त्या 4. हा आला चौकार. धावा फलकावरती जो पल्ला हवा होता ना तो इथे गाठण्यात आलाय. ज्या रन्स हव्या होत्या ना त्या इथे प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. गणेश हाफ ट्रॅकर बॉल. आणखीन एक चौकार. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार बॅटिंग गणेशच्या बॅटमधून चौकार. 15 चेंडू आणि 35 धाव संख्या नॉट आउट गणेशच्या बॅटमधून आल्यात. संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते 64 धावा. धाव फलकावरती आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद आहेत या खेळाडूचे. मैदानामध्ये 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या खेळाडूसाठी आपली विकेट सॅक्रिफाईस केली ना तो बॅटिंग करतोय. धमाका ऑन साइडला. दमदार. आणखीन एक वजनदार शानदार षटकार.
वरती धावा बनल्यात त्या 70-41 धाव संख्येची नॉट आउट इनिंग गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या पण आवाजामध्ये करूयात बदल. आवाज ऐकूयात. या महाराष्ट्रामधून अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येकाला आणि मराठी माणसाला हवा हवा असा वाटणारा आवाज या पण आमंत्रित करूयात. या मायक्रोफोनवरती प्रसादजी परब सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप लांबवर फेकून दिलाय आणि पहिला चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. गुड शॉट. प्रेशरमध्ये गोलंदाज. पहिल्या चेंडूवर सुरुवात खूप चांगली केली मनोजने खातं उघडले 6 धावेने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. मनोजच्या सोबत आलाय तो फलंदाज संदेश कर्नाळे आणि गोलंदाजीवर बघतो की विक्रांत मोरेची, ज्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला फलंदाज मनोजने आणि पुढच्या चेंडूवर बघतो की लेगस्टिकच्या बाहेर वाईट टाकलाय तो गोलंदाज विक्रांतने. 71 धावसंख्येचं लक्ष आहे. 71 टू विन हे टार्गेट घेऊन उतरल्या मैदानाच्या आतमध्ये संघ. विषयमध्ये चांगला फटका. वॅकेंट एरिया आहे. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये तरंगत होता. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला लॉंग ऑफ वरून आणि तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतोय 2 धावा. पॉवर प्ले सूर्याचा फायदा उचलतोय. सर्कलच्या वरून आपण बघतोय फटकेबाजी सुरू आहे मैदानावर आणि त्याच्यात यशस्वी सुद्धा होतोय फलंदाज मनोज आणि धावसंख्या पोहोचली ती आपण बघतोय ती 9 वर. लक्ष 71चं आहे. 6 षटकांचा सामना. पुढचा चेंडू पुन्हा सज्ज विक्रांत. स्वीपचा अप्रतिम फटका. टायमिंग खूप चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता पण त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आहे. चेंडूची फेक स्टॅकिंगला होते संधी रनआउटची पण थोडासा चेंडू बघतो की वाईडिश जातोय. फेक थोडीशी वाईडिश होते.
71चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 6 षटकांच्या सामन्यामध्ये. रिक्वायर 100 11.83 जवळजवळ 11 ते 12 धावा या प्रतिषटकामागे करायचे आहेत आणि त्याची सुरुवात मात्र निश्चितच मनोजने खूप चांगली केली आहे. संघाची धावसंख्या पुरली ती आपण बघतोय अजूनही सिंगल नाही तर डबल डिजिटमध्ये 11 धावा धावफलकावर. विक्रांत मोरे रिदममध्ये प्रॉब्लेम रिलीज करताना बघितलं की चेंडू रिलीज करत असताना त्या मोमेंटला थोडासा प्रॉब्लेममध्ये आला, कारण चेंडू चुकीचा पडू शकतो आणि त्यामुळे थोडंसं थांबवले स्वतःला. डेड बॉल. 11 ते 12 धावा, पण त्याच्यापेक्षा पलीकडे जाण्याचा प्रयत्न पॉवर प्लेमध्ये असेल दोन्ही फलंदाजांचा. पुढील चेंडू विक्रांतचा. हा चेंडू पूर्णपणे लाईन मिस करतोय. चेंडूच्या रेषेत बिलकुल नव्हता, अजिबात नव्हता. स्ट्रायकिंग गेला मनोज आणि चेंडू थेट निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्यांदा आपण बघतो की हा चेंडू विकेट किपरपर्यंत निघून गेलाय, त्याच्यापर्यंत पोहोचलाय. 33 चेंडूने अजूनही 60 धाव्यांची आवश्यकता आहे. 71चं लक्ष, त्यापैकी 11 धावा पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत अंकित झाल्या आहेत आणि एक चांगली फाईट या दोन संघांना तुम्हाला बघायला मिळते. संस्कार 11 आणि ऋत्वी 11 या दोन संघांमध्ये. संस्कार 11ने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर. खास करून गणेश आणि प्रतीकचं कौतुक करेन. दोघांनी मात्र अप्रतिम स्टँड दिला पहिली विकेट गमावल्यानंतर. दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप केली मैदानावर आणि त्याच कारणास्तव आपण बघतो की 70पर्यंत मजल मारली या संघाने पहिल्या सत्रामध्ये. व्यवस्थित टायमिंग करू शकलं नाही, एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला. स्क्वेअरमध्ये चेंडू जातो निघून, तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटवर नाही, ते चेंडू उचलतोय, फेक करतो, तोपर्यंत एक धाव. एकच धावेवर समाधान. 71चं लक्ष काढायचा जसा मी मागाशी उल्लेख केला की 11 ते 12 धावा करायच्याच आहेत आणि पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. इव्हन स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच संदेश आलेला आहे. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण बघितलं की टॉस झालाय ग्रुप डी मधून. हो बघायचं आहे, सॉफ्ट हँडचा वापर केला, बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू एक्झिक्यूट केला. खूप चांगली चेंडूची फेक सुद्धा बघायला मिळते, पण तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या आतमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे आणि चेकी सिंगल कंप्लीट. संदेशने एका धावाने स्वतःचं खातं उघडलं, स्ट्राईक पर्यंत स्वतःकडे रोटेट केलंय. धावसंख्या पोहोचली आपण बघतोय की एका षटकाच्या अखेरीस मला सांगतायत गुणसंख्या लेखक धावफलकावरती म्हणजे 13 धावा. पहिल्या सामन्यात आपण बघितला की वर्धा आणि फायटर्स सारखा बलाढ्य संघ समोर असताना संस्कार 11 या संघाने मात्र त्यांच्यासोबत खूप चांगली फाईट दिली, 2 हात केले, सामना तिथे जिंकला. त्यानंतर ज्योती इंटरप्राइज सारखा बलाढ्य संघ समोर असताना ऋतू 11 त्या संघाला त्यांनी मात्र निश्चितच मात दिली आणि ऋतू 11 आणि संस्कारमध्ये ही आपण बघतोय की या ग्रुपमधली ही तिसरी लढत तुम्हाला बघायला मिळते. आजच्या दिवसाला हा 5वा सामना ग्राउंडच्या आतमध्ये सुरू आहे. बिग बॅश लीग सीझन 3 पर्व तिसरे आणि सलग दुसऱ्यांदा आपण बघतोय की टायगरच्या ग्राउंडवर आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळते सलग दुसऱ्या वर्षामध्ये. गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन येतो प्रतीक सकपाळ. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 13. एक चांगली चिवट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळते. एखाद्या आपण जर बघितलं चांगली बॅटिंग निश्चितच मनोजने केली, सुरुवात चांगली केली, दिमागदार केली आणि सिंगल रोटेट करून स्ट्राईक पुन्हा आपण बघतोय की स्वतःकडे ठेवलंय ते स्ट्रायकिंग गेला संदेशने. प्रतीक षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय उजव्या हाताने. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, क्रॉस बॅटेड शॉट, भरपूर शफल झाला होता आणि पायाच्या मागून इथे यष्टी वाकवली आहे. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय आणि फलंदाज बाद होतोय संदेश कर्नाळे. वन डाऊन बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतो प्रणय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप जसं मी मागाशी उल्लेख केला की दुसऱ्या विकेटसाठी आपण पहिल्या सत्रामध्ये पार्टनरशिप जी बघितली ती गणेश आणि प्रतीकमध्ये, तशा पार्टनरशिपची गरज आहे जेणेकरून तुम्ही समोरच्या संघावर दबाव टाकू शकाल. जेव्हा पार्टनरशिप भरत जाते, बिल्डअप होत जाते, फुलत जाते ना, तेव्हा समोरचा संघ ऑटोमॅटिकली दबावाखाली येतो कारण विकेट जात नाही. त्यामुळे प्रेशर गोलंदाजावर असतं, फिल्डर्सवर असतं. ते आपण चित्र कित्येक वेळा बघितलं आहे. हा चेंडू कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळायचा होता पण गॅप शोधू शकला नाही. बरोबर आपण बघतो की फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाने कव्हर केलं, म्हणजेच काय की त्याने स्वतःकडे चेंडू खेळण्यासाठी भाग पडला. हा चेंडू
स्ट्रायकिंग एंडला प्रणय. धावसंख्या आपण बघतोय स्थिरावली आहे मागच्या 2 चेंडूपासून 13वर. हो बघायचं आहे मागे जातो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून खेळाडू आला होता बॅकअपसाठी पण तोपर्यंत फाईन लेगच्या खेळाडूमध्ये जेवून चेंडू पुढे सरसा होण्याचं असताना आपण बघितलं पकडलाय कव्हर केलाय आणि मिळते ती या चेंडूवर फक्त एकच धाव. एका धावेने फलंदाज प्रणयने खातं उघडलंय. स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो मनोज. ज्या मनोजने पहिल्याच चेंडूवर विश्वसनीय सुरुवात करून दिली षटकार मारत असताना, त्या मनोजवर थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मात्र एसटीच्या मागून एसटी रक्षक करतोय. फिल्डिंग सेट करतोय. लक्षात ठेवा तुम्हाला जी दिलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला एकूण ही 6 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. सेकंड राऊंडमध्ये कुठल्या प्रकारची मुभा नाही आहे तुम्हाला. ओ अप्रतिम डिलिव्हरी. बॅटचा जसा फेस ओपन केला स्ट्रोक ऑफर करण्यासाठी कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता, अजिबात नव्हता मनोजकडे आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रतीकला पहिल्या चेंडू जेव्हा विकेट मिळाली त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय 7व्या आसमानावर आणि सेट बॅट्समॅनला सुद्धा आता अक्षरशः तो डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू फुल लेनचा होता. दिशा दिली मागे जातोय चेंडू. सेन्सिबल शॉट. इम्प्रुव्हाइज केलाय. फटका बनवलाय. मॅन्युफॅक्चर केलाय. डिपॉझिट केलाय कुठे फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. प्रेशर थोडासा रिलीज करणारा फटका होता आणि तो फटका आपण बघतो फलंदाज स्ट्रायकिंगला मनोजच्या बॅटमधून इम्प्रुव्हाइज केला. फटका बनवला. ज्या ठिकाणी धावा येऊ शकतात त्या ठिकाणी फटका वसूल केला पॉवर प्ले सुरू असताना आणि धावसंख्या पोहोचली ती 18वर. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन. वॅकेंट एरिया पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. बॅक टू बॅक चौकार. गुड शॉट. घरीच धावसंख्या 22. पहिल्या षटकाच्या घरीच धावसंख्या आपण बघितली ती 13 होती. सरासरीमध्ये कमी पडायचा नाहीये. या प्रयत्नात आपण हा चौकार बघितला आणि धावसंख्या पुरली आपण बघतो धावफलकावर ती एकूण 11च्या गतीने 22 धावा धावफलकार. 22 ऑन अ स्कोर कार्ड. पॉवर प्ले मधल्या या धावा तुम्हाला बघायला मिळतात धावफलकावर. 71चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. त्यापैकी 22 धावा अंकित झाल्या धावफलकावर. अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी त्या 49 धावा येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 12 ते 13 धावा आता कराव्या लागतील प्रति षटकामागे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा विक्रांत मोरे. समोर आहे प्रणय. ओ थोडंसं दूर ठेवलं ऑफस्टमच्या खूप बाहेर अवे फ्रॉम द बॉडी आणि पंचांनी तेच सांगितले की चेंडू रिटर्न की बाहेरून निघून गेलाय. वाईट बॉल. एक वेगळ्या स्टान्समध्ये उभं फलंदाज आपण बघतो की प्रणय. राजेश कदम आणि दशरथ पगार यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतो आपण येऊन मोकळ्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. ओ अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्क लाईनचा चेंडू बॅटच्या अत्यंत आपण बघतोय की खालच्या भागातून थोडासा वाईडिश चेंडू निघून जातोय. बॅटची मागणी केली आहे फलंदाजाने कारण स्ट्रोक ऑफर करताना बघतो की त्या ठिकाणी थोडंसं मतलब की थोडीशी बॅट डॅमेज झाली आय थिंक सो म्हणून बॅट चेंज करतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तो प्रणय. चांगला कॉन्टेस्ट मैदानावर आपण बघतो की 2 संघांमध्ये इथे सुरू आहे. संस्कार 11 आणि त्याचबरोबर ऋत्वी 11 या 2 संघांमध्ये ही फाईट आणि बघायचं या
मॅचमधून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत एकूण 4 संघ आपण बघितले ज्यांनी सुपर 8 आपली जागा बनवलेली आहे. कालच्या दिवसामध्ये मोरिया 11 संघ आपण बघितला, उवी माही 11 संघ बघितला. बॅक टू द बॉलर, समोर एक्झिक्यूट केला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर देते, चेंडू कव्हर करेल. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला झाली आहे आणि एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल, कारण दुसऱ्या धावेसाठी आपण बघितलं की फलंदाज मनोज अजिबात इंटरेस्टेड नव्हता, तयार नव्हता. धावसंख्या 24, 24 धावा धावफल कव्हर आहेत. चला मॅच जरा स्पीडअप करा. पंचाने सुद्धा तुम्हाला सूचना दिली आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मॅच जरा स्पीडअप ठेवा. हो, अप्रतिम डिलेव्हरी. बॅट्समनची रेंज ओळखून त्याचा फुटवर बघून मात्र गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज विक्रांत मोरेची. बॅट्समनकडे जी रेंज आहे ना ते फटके आपण मिड विकेटला, स्क्वेअर लेगला या ठिकाणी बघतोय आणि त्याच्या रेंजपासून हा चेंडू लांब ठेवला आहे. लेनचा खूप चांगला वापर केला आहे चेंडूवर गोलंदाज विक्रांत मोरेने. दोन्ही फलंदाज एकत्र आल्यानंतर मात्र बघितलं की इथे मात्र कान मात्र थोडासा एक्सचेंज केला आहे तो फलंदाज प्रणयने, आणि बघायचं तो इम्प्लिमेंट कशा प्रकारे करून दाखवेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनोज. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. पुढच्या चेंडू अक्षरशः डॉमिनेट केलाय, भाग पाडला फटका खेळण्यासाठी. लास्ट मोमेंटला आपण बघितलं की बॅटची हलकीशी बाहेरील कट घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये, आणि दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना पृथ्वी 11 या संघाला. स्वागत आहे या बिग बॅश लीग मध्ये. राजेश कदम आणि दशरथ पगारे. स्ट्राईक एंडला पुढचा फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच योगेश 4थ्या क्रमांकावर. ओ चांगली गोलंदाजी. मॅचवरचा थोडासा कंट्रोल आता मात्र बघतोय थोडासा लूज पडलाय, थोडासा सुटलाय पृथ्वी 11 संघाच्या बाजूने, कारण आपण बघितलं की 2 षटकांच्या धावसंख्या 22 होती, सरासरी चांगली मेंटेन केली होती. नंतरच्या 4 षटकात त्यांना 49 धावा करायच्या होत्या, पण एक अप्रतिम सिव्हिल आपण बघतोय पुन्हा एकदा विक्रांत मोरेचा, ज्याने अक्षरशः डॉमिनेट केलं आहे षटकामध्ये. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 24 धावा 47 अजूनही करायच्या आहेत. अजून एक विकेट, वन मोर विकेट, वन मोर कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. या षटकातले 2 विकेट्स आपण बघत आहोत. गोलंदाज विक्रांत मोरेच्या नावावर 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला आणि चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडूची शिल्लक आहे 18 आणि 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र सामना पूर्णपणे आपण बघतोय की झुकलाय. आपले बघा आपला खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे, त्यामुळे अजिबात काळजी करण्याची गरज नाही. जो सुद्धा आमच्या स्कोररकडे लक्ष ठेवून आहे. 2 धावा या षटकातल्या, त्यामुळे धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 24 धावा 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 24. म्हणजेच काय तर या षटकामध्ये आपण बघितलं की चांगली गोलंदाजी केली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22 होती. या षटकात आपण बघतो की जेमतेम 2च धावा खर्च केल्या आहेत त्या गोलंदाज विक्रांतने आणि 2 विकेट सुद्धा काढल्या. चला मॅच जरा स्पीडअप करूया. यानंतर अजूनही 5 मॅच सामन्यांचा शेड्यूल बाकी आहे या पूर्ण रात्रीमध्ये, मध्यरात्रीमध्ये. तो लवकरात लवकर आपल्याला कव्हर करायचा आहे. मॅच जरा स्पीडअप करा, सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल षटक क्रमांक 4 मध्ये.
अभि जाधव येते बॉलिंग मार्कवर, जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे या संघाचा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 47 धावांची अजूनही गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट खूप वेगाने पुढे मात्र सरसावतोय. 15.67च्या गतीने 15 ते 16 धावा आता मात्र कराव्या लागतील प्रति षटकामागे फलंदाजी करणाऱ्या ऋत्वी 11 या संघाला. अभि जाधव चला, फिल्डिंग टीम भरपूर वेळ घेत आहे. एकानेच लीड करा. विकेट किपर वेगळी फिल्डिंग, बॉलर वेगळी फिल्डिंग लावतोय. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ आहे. फटका बनवायचा होता त्या ठिकाणी, पण टायमिंग जमलं नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. स्ट्रायकिंगला प्रणय उभा आहे. थोडासा साचपडतोय बॅटिंग करत असताना ग्राउंडच्या आतमध्ये. आतापर्यंत वैयक्तिक फक्त 2च धावा अंकित करू शकलाय, पण अभि जाधव हा चेंडू खूप सुंदररित्या हाताळला. आता मात्र त्याने ट्रॅक चेंज केला. राऊंड विकेट अटॅक करेल पंचांच्या डाव्या बाजूने, डाव्या हाताने. हो, वेगवान चेंडू. एसटीच्या मागे विक्रांत मोरे. काल आम्ही बघितलं की आनंद निकमने मात्र इम्प्रेस केलं. SKMB संघाच्या माध्यमातून अप्रतिम विकेट किपिंग बघायला मिळाली, क्लोज किपिंग बघायला मिळाली, आणि आज मात्र आपण बघतोय की विक्रांत मोरे इम्प्रेस करतोय. गुड विकेट किपिंग, गुड फिल्डिंग बिहाइंड द स्टंप. हा चेंडू टॉस केलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू व्हेरिएशन बघायला मिळतोय, विविधता बघायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस टाकलं, बॅट्समनला अक्षरशः संभ्रमात टाकलं. स्ट्रायकिंग केला फलंदाज प्रणयला. प्रणयचे हात अक्षरशः कमरेवर गेलेत, म्हणजेच काय तर चेंडू ते रीडच करू शकत नाहीये. रिव्ह्यू वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय, अंपायर्स रिव्ह्यू. पंचांनी घेतलाय हा रिव्ह्यू वाईट बॉलसाठी. बघूया. चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालंय पंचांनी बघितलं, आणि त्यानंतर मात्र फेअर डिलेव्हरी. त्यामुळे निर्णय त्यांचा योग्यच होता. डॉट बॉल. बघा, डावकुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्मालेले असतात. ज्याप्रमाणे चेंडू त्याने पिचिंग केला, असं वाटलं हा चेंडू लेग ब्रेक होईल की काय, पण झपकन आतमध्ये वळला. ऑफ ब्रेक झाला तो. लेफ्ट हँडरने खूप रेअरली ऑफ ब्रेक आपण बघितले लेफ्ट हँडरचे. कुलदीप यादवला आपण बघतो. ओ, लास्ट ओव्हरला कट केला चेंडूला, गॅप शोधलाय, वॅकेंट एरिया. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. येतोय तो चौकार. गुड शॉट. सॉन्ग ऐकत आहोत म्हणजेच आमचे RM साऊंड राजकडून वासुदेवाची स्वारी. कारण कालचा दिवस संपेपर्यंत आपण बघितलं की वासुदेव स्वारी प्रत्येकाच्या घरी झाली. आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 करायचे, ते अजूनही 35 धावा. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज बॉलिंग मार्कवर असताना, ते म्हणजेच अभि जाधवने.
उर्वरित आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं जर ही जोडी जमून राहिली किंवा अशी जर फलंदाजी होत राहिली तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. इट शुड बी. रिव्हर्स अटेम्प्ट डीप पॉइंटला चेंडू एक्झिक्यूट केलाय. बघा काय कॉन्फिडन्स आहे फटक्यामध्ये. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. ओव्हर द विकेट. हा चेंडू बैठक शॉटच्या माध्यमातून बैठक फटका दाखवायचा होता. बघा फलंदाज स्ट्रायकिंगला ड्रिल करून दाखवतो म्हणजेच फलंदाज गौरव. चौकाराने खातं उघडलंय. कॉन्फिडन्स त्याचा वाढला. आता मात्र 31 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10. एका बाजूने फक्त अटॅक करून चालणार नाही आणि तेच हेरून आपण बघितलं की फटका खूप चांगला इथे मात्र ऑफर केला तो गौरवने. चौकाराने खातं उघडलं आणि असेच फटके येणं आता गरजेचं आहे कारण चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि करायचे ते 31. बघायचं त्या ठिकाणी पुन्हा चेंडू डी पॉईंटला निघून जातोय. चेस सुरू आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेबाहेर अजून एक अप्रतिम फटका. चौकार. एक चेंडू फक्त डॉट गेला मग या षटकातला आणि 2 चौकार आपण बघितले रिव्हर्सच्या माध्यमातून. चांगलं टायमिंग, चांगली बॅटिंग सुरू आहे. बघा बॉलरने स्टार्ट घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचा आवाज देऊ नका सामना सुरू असताना. फिल्डिंग करणारा संघ एकदा स्टार्ट घेतलाय बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन होणं गरजेचं आहे आणि ते विचलित होतं अशा मोमेंटला. चेंडू शिल्लक आहेत ते 8. करायचे ते अजूनही 27. 9 चेंडू. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू 3 धावा हव्यात. बघायचं चेंडू एक्झॅक्टली डिपॉझिट केलं डीपमध्ये लॉंग ऑफमध्ये ते क्षेत्ररक्षक 2 धावाच्या पर्यंत सुरू आहे. चेंडूची फेक करेपर्यंत वेळ घेतला थोडासा दिरंगाई. त्या मोमेंटला 2 धावा पूर्ण. या चुका तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. चेंडू एक्झॅक्टली खेळाडूच्या हातामध्ये आणि अशा मोमेंटला आपण बघतोय की चेंडूची फेक होईपर्यंत फलंदाजाने 2 धावा आखो में इशारा करत असताना इथे पूर्ण केल्या. जीत की उम्मीद अगर की है तो हासिल भी होगी, कुछ देर बाद कदमों में मंजिल भी होगी. तशी बॅटिंग करावी लागेल मैदानावर. आता मात्र आपण बघतोय की दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत आणि निश्चितच घणाघाती हल्ले करतायत. हा सुद्धा रिव्हर्सचा अटेम्प्ट ते मात्र करायचा होता. टायमिंग जमलं नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बघा या षटकामध्ये आपण बघितलं तर पहिल्या चेंडू चौकार, नंतर डॉट, चौकार, नंतर डबल, नंतर डॉट. चेंडू शिल्लक ते 7. करायचे ते 25. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे तर सामना बॅलन्स राहील शेवट षटकापर्यंत. हो बघायचं चेंडू हवेमध्ये. गोलंदाज चेंडूच्या खाली. डाऊन द कॅच, रिटर्न कॅच आणि फलंदाज. बघायचंय पंचांनी कुठल्या प्रकारचा सिग्नल तर दिला नाहीये. नॉस्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद आहे की नाही याची सुद्धा पुष्टी अजूनपर्यंत पंचांनी केली नाहीये. चेंडू आता मात्र पंचांकडे स्वतःच्या हातामध्ये घेतलाय. निर्णय त्यांचा येणं बाकी आहे. अंपायरने सिग्नल कुठला केलाय बघूया. थर्ड अंपायर कशासाठी घेतलाय त्यांनी. रनआउट ओव्हर द वेस्टसाठी. ओव्हर द वेस्टसाठी ओके. फक्त एकच रिव्ह्यूची मागणी पंचांनी केली आहे ओव्हर द वेस्टसाठी. इट्स अंपायर्स कॉल. फेअर डिलिव्हरी आहे आणि नॉस्ट्रायकिंगला बघतोय फलंदाज बाद होतोय त्यामुळे इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव नसणार. डॉट बॉल. फलंदाज इथे मात्र बघतो की विकेटच्या रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो नॉस्ट्रायकिंग एंडला. त्यामुळे समीकरण आता शेवटच्या षटकामध्ये गेलंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 25 धाव्यांची.
6 बॉल अँड 25 टू विन. बॅटिंगसाठी ग्राउंडच्या आतमध्ये आदित्य प्रवेश करतोय. चला मॅच जरा स्पीडअप करा. येस वेळेवर आहे डोंट वरी. येस चला मॅच जरा स्पीडअप करा. वेळेवर तुम्ही आहात पण जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 6 घेऊन गोलंदाज येतोय सनील नगरकर. स्ट्राईक फील्डला प्रणय. व्यूहरचना आपण बघतो एकदा चेक करून घेतोय व्यूहरचना एक्झॅक्टली काय लावली आहे, फिल्डिंग काय लावली आहे. हा चेंडू शॉर्ट पिच तर होता, थोडासा मागे थांबला आणि ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न पण टायमिंग जमलं नाहीये आणि पहिल्या चेंडू निर्धावत होत्या षटकातला. त्यामुळे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ऋत्वी 11 या संघाला. जो कोणी संघ या सामन्यामध्ये सामना जिंकेल तो मात्र निश्चितच जाईल तो सुपर 8 मध्ये आणि विजेत्या संघांमध्ये ग्रुप सी चा सामना सुरू आहे. हो अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे प्रेशर फलंदाजावर. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर 4 चेंडू 4 षटकार जरी येत आहेत तरी एका धावेने मात्र सामना इथे मात्र परत व्हावं लागेल. पण आता मात्र ती शाश्वतता सुद्धा आपण बघतोय कमी झाली आहे आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेषेबाहेर. 4 धावा चौकार. आता चेंडू शिल्लक राहिले ते 3-21 धावांची अजूनही गरज. सामन्यावर आता चांगली पकड मिळवली आहे ती संस्कार 11 या संघाने. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पराभूत झालेला संघ आजच्या दिवसातली सेकंड लास्ट मॅच खेळेल तो आजच्या रात्रीमध्ये. चला मॅच सुरू करा. अजून एक जवळजवळ डॉटर्स बॉल. फक्त आणि फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी बाकी आहे शेवटच्या 2 चेंडूंची, जिथे मात्र 21 धावांची अजूनही गरज आहे. 2 चेंडून 21 धावांची गरज. ऑन साईडला बघायचं आहे वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय निघून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत प्रणयला फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. आता 1 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावांची सामना जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू निर्धाव म्हणजेच काय तर 19 धावांनी इथे सामना जिंकलाय संस्कार 11 या संघाने. 19 धावांनी सामना इथे जिंकतोय संस्कार 11 संघ आणि सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की पहिला संघ ग्रुप सी मधून प्रवेश करतोय तो संस्कार 11. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे. विराट 11 विरुद्ध योगेश सरकार किनेश्वर या 2 संघांमध्ये सामन्याचा नाणेफेक झाला ऑलरेडी. नाणेफेक जिंकले विराट 11 राजा घाडगेने आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. फलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते योगेश सरकार किनेश्वर या संघाला.